Morning all of you student. Today I am going to start in class 9 class. Start of the science part. Topic name classification of the plant. This means classification of the plant means वनस्पतीचं वर्गीकरण. This is a science part second. This topic number 6 and this class of the very important of the subject and in very important of the in topic name classification of the plant. This is in classification of the plant. Previous lecture in the 8th class and 7th class. This is a classification of the plant of the study. The scientist Robert Whittaker in a 5 kingdom plant classification. Previous lecture and 7th class 8th class. बघा आपण सुरुवातीला ज्यावेळी 7वी 8वीला होतो त्यावेळी या धड्याचं आपण पूर्ण या धड्याचं जी पॉइंट आता आलेले आहेत आता पुढे आपल्या पुढे ते पॉइंट आपण बघितलेले आहे. तरी पण आता आपण 9वीला विज्ञान भाग 2 ला हा पॉइंट पुन्हा रिपीट झालेला आहे. म्हणजे ह्याच्या दूर आपल्याला कुठला अभ्यासलेलं आहे. बघा आता तो पॉइंट कोणता आहे? तो पॉइंट म्हणजे बघा क्लासिफिकेशन प्लांट. म्हणजे क्लासिफिकेशन प्लांट म्हणजे काय? वनस्पतींचं वर्गीकरण. वनस्पतींचं वर्गीकरण नेमकं काय की वनस्पतीचं स्वरूप काय आहे की वनस्पतींचं वर्गीकरण कशा पद्धतीने होतं हे आपण आज या पाठामध्ये बघणार आहोत. बघा दिस इज ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट. म्हणजे बघा हे वर्गीकरण कुणी पाडलं, वर्गीकरण कसं केलं, कोणत्या आधारित केलं, या कोणते निकष विचारात घेतले, कोणाच्या आधारावरती वर्गीकरण पाडण्यात आले. मग वनस्पतीमध्ये असं काय बघण्यात आलं की त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं म्हणजे कोणाच्या निकषा तत्वाद्वारे म्हणजे सुरुवात कोणी केली. बघा दिस इज अ क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट्स. दिस इज अ 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम proposed by Robert Whittaker 1959. This is a 5 kingdom in explained detail in classification living organism and detail in 5 kingdom in divided by the Robert Whittaker. म्हणजे बघा रॉबर्ट विटाकरांनी 1959 साली या पंचसृष्टीचं काही 5 पद्धती पाडलेल्या आहेत. म्हणजे वनस्पतींच्या वर्गीकरणाचं सुरुवातीला रॉबर्ट विटाकरांनी 1959 साली या पंचसृष्टी म्हणजे 5 मेथडच्या पद्धतीनं म्हणजे 5 गटाचं वर्गीकरण केलेलं आहे. याच्याच आधारे आता आपण वनस्पतींचं वर्गीकरण त्यांनी याच स्वरूपाच्या आधारे वनस्पतींचं वर्गीकरण केलेलं आहे. दिस इज अ रॉबर्ट विटाकर इन 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम. दिस इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे बघा रॉबर्ट विटाकरांनी या 5 जी पंचसृष्टी आहे या 5 पंचसृष्टीच्या आधारे रॉबर्ट विटाकरने काय केले वर्गीकरण केलेलं आहे. बघा आता आपण या रॉबर्ट विटाकरांनी कोणते 5 पॉइंट आहेत, कोणते 5 सिस्टीम आहेत की त्याच्या आधारे या सजीवाचं वर्गीकरण पाडलेलं आहे. दिस इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय सजीव. दिस इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफिकेशन ऑफ द रॉबर्ट विटाकर 1959. दिस इज अ 5 किंगडम. फर्स्ट प्रोकॅरियोटिक, सेकंड यूकॅरियोटिक, third unicellular, fourth multicellular. This is a living organism 5 kingdom classification. This is classification is a 5 kingdom. First prokaryotic, second eukaryotic, third with cell wall, fourth without cell and 5 autotrophs and heterotrophs. म्हणजे बघा की ह्या 5 पंचसृष्टीचं ज्यावेळी रॉबर्ट विटाकरांनी क्लासिफिकेशन केलं आणि क्लासिफिकेशन करताना कोणाच्या आधारे केलं तर 5 पद्धत कोणते बघा. प्रोकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्रक, यूकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रक, बरोबर. नंतर बघा विथ सेल वॉल म्हणजे काय पेशीभिंतिका असणारे, विदाउट सेल वॉल म्हणजे पेशीभिंतिका नसणारे. नेक्स्ट बघा ऑटोट्रॉफ्स म्हणजे स्वयंपोषी असणारे, हेटेरोट्रॉफ्स म्हणजे परपोषी असणारे. म्हणजे याच्या आधारे 5 हे जी किंगडम आहे 5 पंचसृष्टी आहेत याच्या आधारे वनस्पतीचं वर्गीकरण केलेलं आहे. बघा दिस एक्सप्लेनेशन डिटेल्स इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम 5 किंगडम क्लासिफिकेशन. फर्स्ट प्रोकॅरियोटिक इज अ डिव्हायडेशन क्लासिफिकेशन मोनेरा. म्हणजे बघा या आदी केंद्राचं रूपांतर मोनेरा झालं म्हणजे या प्रोकॅरियोटिकचं रूपांतर एका सजीवामध्ये झालं. त्या सजीवाचं नाव आहे मोनेरा.
म्हणजे सूक्ष्मजीव पद्धतीने मायक्रो ऑर्बिस जे आहेत त्या मायक्रो ऑर्बिस पद्धतीनं हा मोनेराचं वर्गीकरण झाले. आदिकेंद्रक म्हणजे काय, प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, की ज्या सजीवांच्या मध्ये काही जन्माला येण्यापूर्वी त्यांच्यामध्ये असणारी अवयवांची वाढ अनकम्प्लीट होते, म्हणजे काय त्यांच्या शरीरात वाढ होत नाही, त्यांना आदिकेंद्रक असं म्हटलं जातं. दृश्य केंद्रक म्हणजे बघा दिस इज अ युकॅरियोटिक मीन्स दृश्य केंद्रक. दृश्य केंद्रक म्हणजे काय, ज्या प्राण्यांच्या मध्ये शरीराची वाढ पूर्ण होते आणि त्यांच्यामध्ये सगळ्या अवयवाची वाढ पूर्ण झाल्यानंतर ते स्वतः एक स्वयंपोषी म्हणजे स्वतःचा स्वतः तयार करतात, अशा प्राण्यांना दृश्य केंद्रक युकॅरियोट असं म्हटलं जातं. This is a prokaryotic is a transference is a classification in living organism Monera. Next eukaryotic. Eukaryotic is a converter in two steps unicellular and multicellular. म्हणजे या दृश्य केंद्रकाचं दोन टप्प्यामध्ये विभागणी पडते. एक म्हणजे युनिसेल्युलर, दुसरं म्हणजे मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय, मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. पुन्हा बघा युनिसेल्युलरचं पुन्हा एका प्राण्याच्या वर्गीकरण पडतं म्हणजे प्रोटिस्टा. म्हणजे या एक पेशीय वनस्पती एक पेशीय सजीव मध्ये कोण येतं तर प्रोटिस्टा. जे सजीव एक पेशी आहेत ते एक युनिसेल्युलर मध्ये गटामध्ये येतात. जे सजीव बहुपेशी आहेत म्हणजे मल्टीसेल्युलर म्हणजे काय बहुपेशीय. जे सजीव एकापेक्षा जास्त पेशी आहेत ते मल्टीसेल्युलर गटामध्ये मोडतात. म्हणजे बघा इथं दोन गट पडल्यात युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर. This is a unicellular convert of the classification of the animals in animals name. Protista is a multicellular classification of the animals name with in dividation two part. म्हणजे बघा युनिसेल्युलर मध्ये जे प्राणी एक पेशीय आहेत, उदाहरण कोणता प्रोटिस्टा आहे, अमिबा आहे, हा एक पेशी प्राणी आहे. म्हणजे जे प्राणी एक पेशी आहेत त्यांचं वर्गीकरण वेगळं केलं जातं. ज्या प्राण्यांच्या मध्ये एकापेक्षा जास्त पेशी अवेलेबल असतात त्या प्राण्यांचं वर्गीकरण वेगळं केलं जातं. म्हणजे हे दोन गट वेगळे पडले. त्यातून पुन्हा या बहुपेशीचं मल्टीसेल्युलर डिवायडेशन टू स्टेप्स टू पार्ट विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल. म्हणजे बघा या बहुपेशीचं पुन्हा दोन प्रकार पडल्यात, पेशी भिंतिका असणारे, पेशी भिंतिका नसणारे. म्हणजेच काय या बहुपेशीचं पुन्हा दोन प्रकार पडल्यात. ज्या प्राण्यांच्या मध्ये पेशी भिंतिका आहेत, ज्या प्राण्यांच्या मध्ये पेशी भिंतिका नाहीत, असे दोन गट पडले. ज्या प्राण्यांच्या मध्ये पेशी भिंतिका आहेत त्यांचा वेगळा गट पडला, ज्या प्राण्यांच्या पेशी भिंतिका नाहीत त्यांचा वेगळा गट पडला. दिस इज अ विथ सेल वॉल इज अ कन्वर्टेड डिवाइडेड टू स्टेप्स. म्हणजे नंतर बघा पेशी भिंतिका असणाऱ्या प्राण्यांचे पुन्हा दोन गट पडले. मग ते कोणते गट आहेत बघा, ऑटोट्रॉप्स हेटरोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी, हेटरोट्रॉप्स म्हणजे परपोषी. जे प्राणी ज्या प्राण्यांच्या मध्ये पेशी भिंतिका आहे त्या प्राण्यांच्या मध्ये जो प्राणी स्वतः तयार करतो त्या प्राण्यांना स्वयंपोषी म्हणतात, आणि जे प्राणी स्वतः तयार करत नाही त्यांना परपोषी असं म्हटलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, वनस्पती स्वयंपोषी आहे, प्राणी परपोषी आहे. वनस्पती स्वतः तयार करतं आणि परपोषी म्हणजे कोण, उदाहरणार्थ प्राणी. म्हणजे एखादं जनावर असू दे ते स्वतः तयार करत नाही, ते वनस्पतीवरती अवलंबून असतं. त्यामुळे जे प्राणी स्वतः तयार करतात त्यांचा वेगळा गट पडला जातो, आणि जे प्राणी स्वतः तयार करत नाहीत त्यांचा वेगळा गट पडला जातो. म्हणजे दिस इज द विथ सेल वॉल इज अ टू स्टेप्स इम्पॉर्टंट ऑटोट्रॉप्स आणि हेटरोट्रॉप्स. दिस इज अ एक्झाम्पल प्लांट, दिस इज एक्झाम्पल एनिमल्स. नेक्स्ट विदाउट सेल वॉल, दिस इज अ एक्झाम्पल एनिमलिया. म्हणजे काय बघा पेशी भिंतिका नसणारे प्राण्यांची उदाहरण आहे. एनिमलिया हा एक प्रजाती आहे, एक प्राण्यांची प्रजाती. एनिमलिया नावाचा एक म्हणजे प्राण्यांची प्रजाती आहे. बघा ज्या प्राण्यांना किंवा ज्या वनस्पतींना पेशी भिंतिका नसते त्यांचा गट वेगळा पाडला जातो आणि त्या गटामध्ये त्या प्राण्यांची वर्गीकरण केलं जातं. दिस इज अ 5 किंगडम सिस्टीम proposed by Robert Whittaker 1959. This is a living organism classification. Is a classification is a 5 kingdom. 5 kingdom. This is a explain prokaryotic, eukaryotic, with cell wall, without cell wall, autotrophs आणि heterotrophs. म्हणजे बघा रॉबर्ट विटाकरने 1959 साली या 5 पद्धतीचा अवलंब केला आणि आज सध्या
अशाच पद्धतीनं आधी सकट याचं वर्गीकरण पडत आहे आणि पाडलेले गेले आहे. आता बघा इथं 5 वर्गीकरण पाडल्यात. ते 5 वर्गीकरण कशा पद्धतीने पाडल्यात? ज्या वनस्पतीमध्ये आधी केंद्रक आहे, ज्या वनस्पतीमध्ये दृश्य केंद्रक आहे हे बघूनच, म्हणजे ज्या प्राण्यांच्या मध्ये किंवा वनस्पतीमध्ये त्यांच्यामध्ये गट कोणता आहे, त्यांच्यात फरक काय जाणवतो, वेगळेपणा काय जाणवतो, एकामध्ये काय अवयव आहे एकामध्ये अवयव नाही, याचा विचार करूनच यांनी गट पाडलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मग हा प्राणी मग एकपेशी आहे का बहुपेशी आहे हे पण विचारात घेतले आणि त्या पद्धतीने गट पाडले. तिसरी गोष्ट म्हणजे काय, त्या प्राण्यांच्या मध्ये पेशीभिंती का आहे का पेशीभिंती का नाही याचा सगळं विचारात घेतला आणि त्याच्यानुसार गट पाडले. चौथी गोष्ट म्हणजे काय, हा प्राणी स्वयंपोषी आहे का परपोषी आहे, म्हणजे तो प्राणी स्वतःने तयार करतो का हे पण विचारात घेतला. तो प्राणी दुसऱ्यावर डिपेंड आहे का याचा सगळ्यात विचार करूनच हे गट पाडलेले आहे. हे कुणी गट पाडले? रॉबर्ट विटाकरांनी गट पाडलेले आहे. म्हणजे दिस इज अ 5 kingdom classification of the Robert Whittaker. This is a very important of the very nice in is a 5 kingdom living organism. Detail explain this in chart in notebook, write down in a detail very important of the chart in exam. बघा आताच आपण थोड्या वेळापूर्वी तो चार्ट बघितला. तो चार्ट तुम्ही आता तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि हा चार्ट अत्यंत परीक्षा दृष्टीने महत्त्वाचा आहे. तो चार्टची माहिती तुम्हाला व्यवस्थित दिली, कशी वर्गीकरण केलं हे पण तुम्हाला सांगितलं. आता आपण पाहणार कुठला पॉइंट, दिस इज अ पॉइंट नेम ऑफ द किंगडम प्लॅन्टी. दिस इज अ मीन्स वनस्पती सृष्टी. आता किंगडम प्लॅन्टी म्हणजे काय, आता प्लॅन्ट कशाला म्हणायचं, म्हणजे वनस्पतीच नेमकं कुणाला म्हणायचं. दिस इज अ प्लॅन्ट म्हणजे वनस्पती म्हणजे काय, वनस्पती कशाला म्हणायचं बघा. आता इज द डेफिनेशन, द ग्रुप ऑफ द ऑटोट्रॉप्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग द युकॅरियोटिक सेल विथ द सेल वॉल्स इज द ग्रुप ऑफ दिस कॉल्ड प्लॅन्ट. वनस्पती कशाला म्हणायचं, ज्या वनस्पतीमध्ये पेशीभिंती काय आहे, जी वनस्पती स्वतःचा तयार करते, जी वनस्पती दृश्य केंद्रक आहे, अशा वनस्पतीच्या समूहाला वनस्पती असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या सजीवामध्ये स्वयंपोषी आहे, तो पेशीभिंती काय आहे, दृश्य केंद्रक आहे, स्वतःचा तयार करतो, अशा सजीवाच्या ग्रुपला वनस्पती असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात वनस्पती कोणाला म्हणायचं. मग प्राण्यांच्या मध्ये पण असेच गट आढळतात, वनस्पतीमध्ये गट आढळतात, मग नेमकं कुणाला वनस्पती म्हणायचं, तर ती वनस्पती काय ते स्वतःनं तयार करते. दुसरी गोष्ट म्हणजे ते दृश्य केंद्र काय, त्याच्यामध्ये पेशीभिंती काय आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ही गोष्ट आढळते त्यालाच वनस्पती असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे बघा इथे डेफिनेशन दिली आहे, ही पण डेफिनेशन IMP आहे. बघा आता ही वर्गीकरण तर आपण बघितलं, या चार्ट मध्ये पाडण्यात आलं. आता बघ ही पण तुम्हाला सांगितलं, व्याख्या सांगितली वनस्पती नेमकं कुणाला म्हणायचं, की दिस इज अ ऑटोट्रॉपिक organism living eukaryotic cell with the cell walls and this is a group of plant. म्हणजे वनस्पती म्हणजे काय, ज्या वनस्पतीमध्ये पेशीभिंतीयुक्त दृश्य केंद्रक आहे, तसंच त्या वनस्पतीमध्ये ऑटोट्रॉप्स आहे, म्हणजे स्वतः तयार करतो, अशा वनस्पतीच्या ग्रुपला वनस्पती असं म्हटलं जातं. सेकंड बघा इज अ क्लासिफिकेशन ऑफ द प्लॅन्ट. आता या पृथ्वी तलावर अशा हजारो. नेक्स्ट बघा आता आपण डेफिनेशन बघितली होती. डेफिनेशन म्हणजे काय, की वनस्पती कशाला म्हणायचं, ती वनस्पती कशाला म्हणजे आपण आता बघितलेलं आहे. बघा आणि सांगतो डेफिनेशन, द ग्रुप ऑफ द ऑटोट्रॉप्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम लिव्हिंग युकॅरियोटिक सेल विथ सेल वॉल्स इज कॉल्ड द ग्रुप ऑफ द प्लॅन्ट. म्हणजे वनस्पती कशाला म्हणायचं, ज्या वनस्पतीमध्ये पेशीभिंतिका युक्त दृश्य केंद्रक आहे, त्या वनस्पतीमध्ये स्वयंपोषी असा घटक आहे, त्याच गटाला वनस्पती असं म्हटलं जातं. बघा आता वनस्पतीची व्याख्या बघितली बरोबर का, तर या वनस्पतीचं वर्गीकरण पाडलं, पण कशाच्या आधारावरती बघा. इन 1883 Euler in a botanist classification of the kingdom of the into 2 sub kingdom. म्हणजे बघा एक सायंटिस्ट असा होऊन गेला, त्या सायंटिस्टचं नाव आहे बघा, त्या सायंटिस्टचं नाव आहे इचर. म्हणजे बघा हा बॉटनिस्ट म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञ आहे. म्हणजे हा सायंटिस्ट आहे इचर नावाचा, हा सायंटिस्ट वनस्पती शास्त्रामध्ये यांनी अभ्यास केलेला आहे. मग या वनस्पती शास्त्रामध्ये अभ्यास करताना
यांनी सुरुवातीला 2 वनस्पतींचे सृष्टी पाडल्यात. त्या सृष्टींचं नाव आहे, 2 गटामध्ये विभागणी पाडली आहे. ते 2 गट म्हणजे बघा सायटोप्लाझम आणि पेंड्राग्राम्स. म्हणजे बघा असे 2 गट पाडलेले आहेत बघा, क्रायटोझोम्स आणि पेंड्राग्राम्स असे 2 गट पाडले आहेत. म्हणजे बघा क्रायटोझोम्स म्हणजे काय, अबीजपत्री, आणि पेंड्राग्राम्स म्हणजे बीजपत्री. आता अबीजपत्री म्हणजे काय, ज्या वनस्पतीमध्ये बीज रूपांतर होत नाही, बी तयार होत नाही, अशा वनस्पतींना अबीजपत्री असं म्हणलं जातं. आणि ज्या वनस्पतीमध्ये बीज रूपांतर होतं, बी तयार होतं, अशा वनस्पतींना बीजपत्री असं म्हणलं जातं. बघा जे बॉटनिस्ट सायंटिस्ट आहेत, वनस्पती शास्त्रज्ञ तज्ञ म्हणून ओळखलं जातं. 1883 मध्ये इचर नावाचा सायंटिस्ट आहे, यांनी वनस्पती शास्त्राचा अभ्यास केला आहे. आणि त्यांनी पूर्वी 2 गट पाडले होते. ज्या वनस्पतीला बी तयार होतात ती वनस्पती म्हणजे बीजपत्री, आणि ज्या वनस्पतीला बी तयार होत नाही त्यांना अबीजपत्री असं म्हटलं जातं. बघा आपण या क्लासमध्ये सुरुवातीला चार्ट बघितला, वनस्पती क्लासिफिकेशन कसं पडलं बघितलं, नंतर बघितलं त्यांची डिप्रेशन बघितली, नंतर वनस्पतीचं वर्गीकरण कोणाच्या आधारे पडलं जातं हे पण बघितलं जातं. बघा इथं 2 बी प्रकार आहेत, अबीज आणि बीजपत्री. अबीज म्हणजे वनस्पतीमध्ये बी नसणारे, आणि बीज म्हणजे वनस्पतीमध्ये बी असणारे. राहिलेला पॉईंट पुढल्या तासाला आपण कंटिन्यू करू.